शनिवार ते सोमवार या दिवसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. या दरम्यान साधारणतः 350 पर्यंत पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा आहे. त्याच्यामुळं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पूर्ण तयारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका येणाऱ्या ह्या अतिवृष्टीला सामोरं जाण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे. माननीय आयुक्त महोदय, माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय आणि सर्व महानगरपालिकेचे विभाग प्रमुख, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि याबरोबर या दरम्यान कुणीही मुख्यालय सोडू नये म्हणून माननीय आयुक्त महोदय यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आणि या दरम्यान जे होणारी जी म्हणजे संभाव्य आपत्ती आहे याच्यामध्ये झाड पडणे, त्याचबरोबर मॅनहोल ओव्हरफ्लो झाल्यानं बाजूला पडणे आणि त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नाले तुंबणे किंवा नाल्यातून पाणी बाहेर पडणं यासारख्या ज्या घटना होत आहेत त्यांना त्यासाठी संपूर्ण प्रभागनिहाय सगळ्या टीम अलर्ट सजग ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे कॉल्स येत असतील तर ते कॉल्स घेण्यासाठी एकूण 12 ठिकाणी आपण नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत. महापालिका मुख्यालय या स्तरावरती आहे. त्याचबरोबर 10 प्रभाग समित्या आहेत. त्या 10 प्रभाग समित्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष अद्ययावत आहे. आणि या माध्यमातून कुठल्याही प्रकारे नागरिकांनी जर कॉल केला तर पालिका प्रशासन त्यासाठी पूर्णतः सज्ज आहे. नागरिकांना एक नम्र आवाहन आहे की अत्यावश्यक कामासाठीच कृपया आपण घरातून बाहेर पडावे. 3 दिवस हा अलर्ट असल्यामुळं, रेड अलर्ट असल्यामुळं तर आपण घरीच राहणं जास्तीत जास्त पसंत करावं. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी किंवा अत्यावश्यक कामासाठी आपण कृपया बाहेर पडावे एवढे. येस, यामध्ये ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाईल आणि राहण्यासारखी परिस्थिती असणार नाही अशा नागरिकांसाठी, अशा कुटुंबांसाठी आपण त्यांच्या निवारा केंद्रामध्ये सोय केलेली आहे. निवारा केंद्र आमची सज्ज आहेत. सर्व आपल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सर्व शाळा तयारीमध्ये आहेत. त्याचबरोबर जर अशी परिस्थिती याहूनही जास्त पुढे नियंत्रणाच्या बाहेर गेली तर आपण खाजगी शाळांच्या अधिकरणाची पण तजवीज ठेवलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.